नमस्कार, गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। चॅनलचे व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राइब, शेअर करण्यास विसरू नका। मायावाटी जाऊ नको म्हणा राजा, दबा धरूनच बघा तो एक किती कार्यकर्ते आहे हे घेऊन येतो म्हणा तू मग। म्हणे काही सरकू नको, पारा काही ढिला करू नको। मी आवाहन करतो, हा शब्द देतो त्याला आणि खुल्ला आवाहन करतो। तुझ्या मायचं सांगितलं आहे काय समोर ये आणि मला आवाहन करून दाखव, मी कुठे यायला तयार आहोत। जागा तुही, वेळ तुही, सगळं तुझ्या तुझी काय करतो रे भडव्या। चिरपूर तालुक्यातलं मी तो हैराण झालो। सारं टेबेस काम आहे तिथं। बच्चू कडू म्हणजे अधिकारी पाठवणारा माणूस। आणि तिथं नवीन आमदारांना म्हटलं प्रवीण तायडे, लोक पर्यंत म्हणत बा डमी आमदार आहे, डमी आमदार आहे, डमी आमदार आहे। पण या प्रवीण तायडे म्हटलं भाऊ कोकून निघाला आणि काय करा, दोन दिग्गजाच्या मतात निघाला म्हटलं। त्यात बच्चू कडू म्हणजे सेलिब्रिटी माणूस, पुऱ्या महाराष्ट्रात त्या माणसाची भाव आहे। आणि त्या महाराष्ट्रातल्या ज्याची प्रसिद्धी आहे त्या माणसाच्या विरोधात म्हटलं जो माणूस येते तो महाराष्ट्रात प्रसिद्धच होते ना। पण तो महाराष्ट्रात जर प्रसिद्ध होणारा माणूस असेल तो काही कमी नाही। मी त्याची पाहिलं ते काय ते मुलाखत घेतली म्हटलं बाबा त्या लोकांना, आणि काय ते प्रवीण तायडे बोलले म्हटलं आमदार असल्यावर म्हणजे माया गाडीत खेळातला म्हणा तू कोल्यातला, आणि माया गाडीत म्हणजे 3 हाताचं टेम्पा तेल लावून ठेवलं, म्हणजे पुरी गावरानी भाषा आहे त्याची त्या माणसाची। मी तर हैराण झालो। आणि तो काही भाऊ भेट नाही भाऊ, तू माणूस पाहिला मी माझ्या लक्षात आलं ते पुरा टेब्यास माणूस आहे तो म्हटलं। आणि आजकाल कसे आहे शिवसेने जसे आमदार वगैरे टेबे माठ साप, पण हे लोक सर्वसामान्य लोकांच्या कामात पडणारे होते। बच्चू कडू चांगलाच आहे, पण त्या बच्चू कडू झालं काय, याने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं। एक वेळा त्या उद्धव ठाकरेचे कोण राज्यमंत्रीपद घेतलं, नंतर झाली भाऊ आता ते काय त्याचे आक्षेप त्या राणाने केले, काय तो खरं का खोटं आपल्याला माहित नाही। पण त्या बच्चू कडू बद्दल अपंग अंदाच्या बाबतीत तो माणूस चांगला कार्यकर्ता होऊन त्याच्याबद्दल आपुलकी आहे। आता त्याने ते खोके घेतले काय नाही घेतले ते आपल्याला त्याचं घेणदेण नाही, पण बच्चू कडूचं कार्य चांगलं आहे। पण तो माणूस राजा बच्चू कडूने म्हटले चॅलेंज देते, म्हणजे पुरा गावानेच प्रवीण तायडे गावातून सरपंच येऊन तो माणूस तसा आला। पण काय असे जे माणसं स्पष्ट बोलतात हे लोकांच्या कामात पडणारे असतात। मग ते बच्चू कडू कामात पडणारे असो का हे कामात कसं आहे, बच्चू कडूचं 20 वर्षाचा कालावधी असल्यामुळे त्यांचं कार्य हे लोकांच्या तोंडावर आहे, लोकांपर्यंत पोहोचलो। पण हा माणूस तसा निवडून आला असेल का चिरपुरात, याचं काहीतरी कार्य असेल ना, म्हणून हा माणूस निवडून आला की नाही। मग आता झालं काय, झालं हा माणूस आहे थोडा गरम दिसते, मला टेम्प्यात दिसते माणूस प्रवीण तायडे। मी एका त्या कार्यकर्त्याला विचारलं, म्हटलं का बाबा बच्चू कडू पट घेतात, मग तुम्ही कोण पट घेतला? आम्ही म्हणे त्या प्रवीण तायडेने विचारलं म्हणे की का बच्चू कडूचा कार्यक्रम चालू असता मग तुम्ही का घेतला? तर त्याने हे म्हटलं म्हणे समजा जर बच्चू कडून तिथं पट घेतला नाही तर लोक म्हणतील म्हणे का फक्त बच्चू कडूच पट घेऊ शकते, म्हणून प्रवीण तायडेने तिथं पट घेतला म्हणे। लोक म्हणतात की बा प्रवीण तायडे जिथेवर पट घेऊन तसा काही विषयच नाही। तिथं विषय असा आला की जे जे कार्यक्रम बच्चू कडू तिथे घेत होता ते कार्यक्रम कंटिन्यू तिथे राहावे। लोकांनी हे म्हटलं पाहिजे किंवा बच्चू कडू कार्यक्रम घेत होता मग प्रवीण तायडे निवडून आल्यानंतर काहीच कार्यक्रम घेतले नाही, म्हणून ते कार्यक्रम आमदार म्हणून प्रवीण तायडेनं कंटिन्यू ठेवले। आता झालं असं भाऊ बच्चू कडू प्रवीण तायडे बोलले तर बच्चू कडू की बोलला नाही। आता बच्चू कडू कोणाकोणासोबत बोली, नवनीत राणासोबत पंगा घेऊन घेतला, त्या बोंडेसोबत पंगा घेऊन घेतला, त्या रवी राणासोबत पंगा घेऊन घेतला। मग आता प्रवीण तायडेसोबत जर पंगा घेतला तर लोक म्हणतील नाहीत काय की बच्चू कडूला हे धंदे आहेत म्हणून बच्चू कडू न बोलता प्रवीण तायडेला माझं आव्हान आहे, बच्चू भाऊ दूर राहू द्या, आमचा एक एक कार्यकर्ता तुला उरून पुरल्याशिवाय राहणार नाही। या पद्धतीनं जर तू निवडून आल्यानंतर उन्माद करत असतील, जेवढे कार्यकर्ते तुझ्याजवळ पूर्ण मतदारसंघात नसतील तेवढे कार्यकर्ते सन्माननीय बच्चू भाऊ सोबत एकेका गावात आहे। यानंतर जर अशा पद्धतीची जर भाषा केली तर आम्ही जिथं दिसन तिथं आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही, हेही तुम्ही आता लक्षात ठेवलं पाहिजे। प्रवीण तायडेने ते लक्षात ठेवलं, प्रत्युत्तर देऊन दिले, हे फार प्रवीण म्हणून चांगलं काम केलं। पण
प्रवीण भाऊच्या तायड्याचे कर्मचारी म्हणजे कार्यकर्ते होते, ते कायचे अटकतात हो? त्यांनी म्हटलं एसपी ऑफिसर आज मोर्चा नेला. आम्ही प्रवीण तायडेंना पाहून घेऊ आणि प्रवीण तायडेला त्यांची औकात दाखवू. माझं त्यांना स्पष्ट म्हणणं आहे, जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घरों पे पत्थर उछाला नहीं करते. आणि आमची तुम्ही या भानगडीत जाऊ नका. आमचा एकच प्रवीण तायडे हा तुम्हा सर्वांना भारी जाणार आहे. बाहेरचा कार्यकर्ता सुतळी फटाका आहे, परंतु आमदार प्रवीण तायडे हा एकच ॲटम बॉम्ब आहे. तुम्ही म्हणून थोडा जरा पद्धतशीर राहा. त्यांनी म्हटलं एसपी ऑफिसर आज मोर्चा नेला. आणि काय कळलं विचारता म्हटलं हो, म्हणजे प्रवीण तायडे तेवढाच ताकदवर आहे जेवढा बच्चू कडू आहे तेवढा. बच्चू कडूचं फक्त नाव झालं, पण येणाऱ्या काळात प्रवीण तायडे काही कमी नाही असं म्हणण्यास काही हरकत नाही, पण येणारी जंग हो कमी नाही. मी तर म्हणतो एखाद्या दिवशी दोन्ही पाटील आहे आणि पाटीलशाहीची रकेल दोघे ती भरेल आहे आणि पैशाने दोघे पुरे आहेत. आणि त्याच्यात प्रवीण तायडेला पुरे प्रोटेक्शन. प्रवीण तायडे तसे अटकणार माणूस नाही, पाहायला मिळते. लोक पुरा बेड माणूस आहे तो. घटनेत असताना त्याला तो अटकला नाही बा, तो शिकले म्हणजे नाल गरीबापर्यंत जुळलेली आहे त्याची. त्याच्यामुळे येणाऱ्या भविष्य काळात यांचा संघर्ष कुठं होईल आणि त्यामधून काय होईल हे सांगता येत नाही. साधी गोष्ट आहे का भाऊ, एकटा लोक म्हणा डमी आणि डमी उमेदवारांना ताकदवर लोकांना पळून आला असा हा विषय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. कारण आपलं गावरान चॅनल आहे, ती दोन्ही माणसं गावरानीच आहे, तसंच त्याच्यातला गावरानी मी हे पटलं का तुम्हाला? चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आयकॉनची घंटी दाबा म्हणजे पुढचा व्हिडिओ आहे म्हणजे तुम्हाला त्याची सूचना येते.